Ladies and gentlemen, are you ready? हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आम्ही आलो मोटिवेशन कॅफेमध्ये नेहमीप्रमाणे. म्हणजे कोणाचाही बड्डे असला तरी आमच्या ग्रुपची प्रथा आहे की ते मोटिवेशन कॅफेमध्ये सेलिब्रेट करायचं. तर बघू शकता बड्डे गर्ल एजल, तुम्ही हाय बाय. तिथे कॉन्सर्टचे जोक आम्ही वेट करतोय. नेहमीप्रमाणे याची किरकिर असते. काय नावाने चिडवते ते आधी सांगणार नाही. तर गाईज सो गाईज, जर तुम्हाला ही लँग्वेज समजली तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. इथे फोटोशूट चालू आहे. साइड बाय साइड ओनली साइड बाय साइड. रोहिणी किती वर्षाची झालीस? 18 वर्ष लागले मला. आता लागले, आता कंप्लीट नाही झाले. बेटी बडी हो गई. आता बोल मॅच्युअर झाले मी. 18 वर्षाची झालो. कोरियन चिपळी असं हिचं नाव पडलंय. खरं तर आमच्या ग्रुपमध्ये ब्लॉगर ही आहे, मी नाही आहे. मला येत नाही, मी तर नवीन आहे असं करते. ही मेन ब्लॉगर आहे. जिथे तिथे तिचा कॅमेरा ऑन होतो, फक्त ते पोस्ट होते. फक्त पोस्ट नाही होत. काय करायचं असं. हे ना स्कूल फ्रेंड्स आहेत खूप, म्हणजे लहानपणापासून. हाय दिल तू जा तू, दर्द दी दवा तू, जद तक मैं जीना मेरे जीण दी वजह तू. स्वामी शाळेतल्या मुली. शांतीनगरच्या बाई. शांतीनगर. आणि आम्ही तिघे शांतीनगरच्या. तर गाईज बघू शकता आमचे पर्स सेम झाल्या. काय सेम झालंय? तर गाईज आता आम्ही जे आम्ही खायला मागवलं होतं ते आलं होतं. बघू शकता हे आमचं फेवरेट डिश आहे. भूमीला पण आवडते. भूमी आवडते ना, आणि मला पण खूप जास्त आवडते. नेहमीप्रमाणे वेटर हाय. तिला इज्जत आहे का? प्रश्न ते जिधर जाऊ उधर झगडे. बर्थडे तर इथं लाड चालू आहे. कसं वाटतंय रोहिणी तुला? असं सगळं भरवतंय तर कोण जिंदगीत तुला भरवलंय का असं? नाही बोलणार. गाईज समजून घ्या सगळे ब्ल्यू लाईट आहे, कारण हे मोटिवेशन कॅफे. थोड्या वेळाने ते कस्टमर गेल्यानंतर ते आमच्या आवडीसारखं ते लाईट वगैरे सगळे ऑन करून देतील. तर मला टेन्शन घ्यायची वाटते. तर गाईज आमचं एका हातात ग्लास आणि एका हातात सगळ्यांचे फोटो काढते. सगळे पोस्ट द्यायचं काम करताय आणि ब्लॉक करते. जागा नाही तर माणूस करणार तरी काय.
ओ भाई पोजर बर्थडेचा केक कापतोय तर बघूया केक बघून तिचे रिॲक्शन खूप मध्ये मध्ये काढलं कारण मी नुसतं इथे तिथे फिरले त्यांना ब्लॉगचं लक्षातच नाही माझ्या बर्थडेला ब्लॉग नाही काढला कारण माझ्याकडे व्हिडिओच नाही चला ठीक आहे रोहिणी रेडी बघू चला केक चलो केक ओपन कर ओपन करो शेवटी स्वतः अरे यार बघितलं की मी 10 वेळाने काय रिएक्शन दे 1 2 3 बघ नाही रिअल तर काही एक गोष्ट तुम्हाला सांगते आतापर्यंत भूमीचा माझा रागिणीचा सगळ्यांचे बर्थडे झाले ना असं सेम केक आणलंय सगळ्यांच्या बर्थडेला आणि ते फक्त खोटे रिॲक्शन होते जे कलर वेगळे असतात फ्लेवर वेगळे असतात कलर वेगळे म्हणजे आम्ही जसा ड्रेस घेऊ ना तसं ते कलर केकचा कलर असणार ठीक आहे हे बघू शकता दे ग झुटे रिॲक्शन अजून अजून कसं कसं रोहिणी कोरियन चिपळी कोरियन चिपळी सो गाईज बर्थडे सेलिब्रेट करूया आता प्रत्येक कशी दिसते एकदा फुकटचा टाइमपास करते डॅमेज होईल हा केक इथं ठेवायची सध्या कॅन्डल पण ठेवता येत नाहीत ती झाली आज बावट ती बिथरले रानला आज काय झालंय भूमी बर्थडे वर ठेव असू दे काय नसतो मर्डर झालेला आहे त्यामुळे हॅपीनेस संपलेला आहे इथे नाही आई काट हॅपी बर्थडेचा हॅपीनेस संपला नाही आता पेटो 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 लावा आग लावला आग लाव तिथे पेटो रेडीच आहे गाणं लावण्यासाठी हॅपी बर्थडे कुठला हा बार 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 लाव जुनं गाणं आपण जुने जुने गाणे 3 अरे ही टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे रोहिणी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू बस 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 थँक्यू दादा बस बस जिथे जाऊ तिथे आमचे भांडण असतात असं कधीच होत नाही की भांडणं झाली जिथे जाईल तिथं बाबा काय बघते काय बघतीस काय रागाने प्रपोज केलं रागाने फोटो नाही व्हिडिओ काढते मी आता ब्लॉग चालू आहे नाही नंतर मी भरवले ना फोटो तिला पण भरव ना असं पण असते का भरव नाही गाईज ओनली व्हिडिओ मधून स्क्रीनशॉट घेऊन व्हिडिओ घेतोय फोटो नाही काढणार ब्लॉग गाईज या ठिकाणी रोहिणीचा बर्थडे समाप्त झालेला आहे आता आम्ही सगळे निघतोय रोहिणी थांब तू नको जाऊस रोहिणी खाली बाय बडीशेप खाय सेलिब्रेशन वगैरे झाले आता आम्ही जातोय घरी आणि मी गावी जाणार आहे ना म्हणून आम्ही दुपारी आज सेलिब्रेशन वगैरे केलेलं आहे इथं बघू शकता ब्लॉगिंग चालूच आहे सी
पण टाइम स्पेंड करण्यासाठी चालत जात होतो घरी. सो मध्येच आम्हाला हे गार्डन चालू दिसलं. सो आता आम्ही सगळे गार्डन मध्ये जातो. कुठे पण गेलं की ह्यांना नुसते फोटो काढायचे. फोटो काढले तर मेमरीज बनतात. हे हिला कोणीतरी सांगा. भरून नको, जेवढी जास्त मेमरीज तेवढं चांगले. कारण सध्या तरी ना आम्ही एकमेकांना जास्त भेटत नाही. ही नाही भेटत, हिच्याकडे टाइम नसतो. हिला लोक बोलून बोलून थकून मरून जातात. ही नाही येत. आज काहीच नाही. हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना. नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय. चल रे. गाईज बघू शकता किती छान आहे. क्या क्या बात कर रहे हैं? रागिनी फोन एवढंच आहे तुम्हाला चान्स नाही. एवढी पण कधीच नाही बघितली मी. ए मागचं घेतलं का सगळं? जरा मेरा पर्स. माझी पर्स ए मला चार्जर दे पहिले. मला थोडं गाणं बोल. असं कर ना. मेरे लिए धड़कन मेरे लिए सा तू है, दिल तू जान दर्द दी दवा तू, जब तक मैं जीना जा. मला नाही येत गाईज सॉन्ग. श्रावणीच्या हातात आहे. श्रावणीच्या हातात गाईज फोन. हिचा फोन भेटत नाही. मिळाला फोन? माझा नव्हता भेटत, श्रावणीच्या हातात भेटला. मिळाला का? वस्तू मिळतात. असं म्हण. चालता येते का? हो. चालता येते. गाय जिमला लेग्स मारल्यात आणि बघा कशी चालते. चाल कसं कसं गाईज चालता येत नाही. फुकट जिमला जाते. उगं म्हणजे तिला मेंटेन राहायचे म्हणून जिमला जाते आणि लेग्स वगैरे मारते आणि अशी नाटकं करते. हे बघा. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. राणी चालली आहे समजवायला. ती पॅचअप करते. रागावून बसलीये माझ्यावर. ट्राय केली. एवढ्या दिवस हिला माहिती नव्हतं ही हिच्यावर रागवली. आता हिला समजलं ही उगाच शायनिंग मारते. ही कधीपासूनच रागवली. तिला कसं कळेल? तिला वेळ आहे का माझ्याशी बोलायला? भांडणं चालू आहे. फुल काढी मोड ह्यांचा डायव्होर्स होणार आहे. नक्कीच. आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आम्ही नवरा बायको. आमचा डायव्होर्स होणार आहे. डायव्होर्स होणार आहे. डायव्होर्स. हा फक्त मस्का लावत आहे. ही रियालिटी नाही आहे. रियालिटी नाही आहे. मी फक्त मस्का लावते. नाही नाही रिअली असेच मस्के चांगले जॉबला लावले तिने पेरूने. त्यांचं ऐकू नका. हे मंद आहे सगळं. उगीच आहे सगळं. त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. इग्नोर काय. इग्नोर इट. परत परत झालेलं आहे. त्यांचं ब्रेकअपच आहे. डायव्होर्स होणार आहे. डायव्होर्स. नाही होणार. काय चालले घरी ते चालले त्यांच्या घरी. 2-4 दिवसांनी माझ्या तिला अशा चिपकलेल्या ह्याच त्या. भूमी चालले उद्या पुण्याला. हॅपी जर्नी भूमी. मी पण जाणार आहे 14 तारखेला. लग्न आहे तर इथे करताय. आता बोलली. मी इग्नोर नाही करत कोणाला. चल ना यार भूमी डोंबिवलीला जायचं या. तर आता आम्ही निघतोय. तिला डोंबिवलीमध्ये जायचं. सो गाईज बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग आणि असं सपोर्ट करा. हा ब्लॉग जरा छोटा झाला आहे कारण एवढी आयडिया नव्हती की आज ब्लॉग वगैरे चालू करणार आहेत म्हणून आम्ही. सो असं टाइमपास म्हणून केले. सो छोटा ब्लॉग आहे, समजून घ्या थोडं. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नेक्स्ट ब्लॉग कसं म्हणजे बनवू मला ते सांगा. ठीक आहे. ए भूमी, तू ब्लॉगचं आपण मूवी बघितलेली त्याचा रिव्ह्यू देणार होती नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सांग मग मूवीबद्दल सांग लवकर काहीतरी. ब्लॅकमेल मूवीचा ना. हा. त्यात सगळे एकमेकांना ब्लॅकमेलच करत असतात. आधी तिचा नवरा त्या दोघांना करतो, त्याच्यानंतर त्या नवऱ्याची कलिक त्याला करते. सगळे नुसते ब्लॅकमेल करत राहतात. बाय द वे पिक्चर पुन्हा मूवी बघितली आपण. हो मी बघितली. म्हणजे हे सगळे झोपलेले आणि मी दुसऱ्या दिवशी बघितली. हा तर गाईज आम्ही झोपून गेलो. सो आम्ही मूवी बघितली नव्हती. तिथे शावणी नव्हती. रिसेंटली आम्ही थिएटरला जाऊन आम्हा दोघींची आई पण होती आणि बाकीच्या सिंगल मैत्रिणी आम्ही हा ब्लॉगर नव्हती प्रेरणा. सो गाईज फक्त मीच नव्हते ती मूवी बघायला. आता बघा आम्ही ब्लॉग नाही केला पण आता थांबायचं नाही. हा मूवी एवढा बेस्ट आहे.
सगळ्यांनी बघा, फुल फॅमिली बघा, लहान मुलं न्या, मोठी माणसं न्या, म्हातारे न्या, सगळ्यांना न्या. पण बघाच नक्की बघाच. ठीक आहे, मी जाऊन बघते. थांबायचं नाही. कुठला मूवी? आता